सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल आहेत। मंत्रालयामधील एसीबी ट्रॅपमुळे झिरवळ अडचणीमध्ये आलेत। संबंध आढळून आला तर राजीनामा देईन असं त्यांनी काल सांगितलेलं होतं। तर झिरवळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल आहेत। मंत्रालयामधील एसीबी ट्रॅपमुळे झिरवळ अडचणीत आलेले आहेत। संबंध जर आढळून आला तर आपण या संदर्भात राजीनामा देऊ असं त्यांनी काल सांगितलेलं होतं। आणि आता झिरवळांच्या खासगी पीएनच पैसे घ्यायला सांगितल्याचं या चौकशीत समोर आलेलं आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, त्या संदर्भात ते अधिकचे अपडेट्स देणार आहेत। योगेश, नेमकं काय घडतंय? आता झिरवळ नॉट रिचेबल आहेत, काय अर्थ काढायचा याचा? खरं आहे, नरहरी झिरवळ खरं तर आज नाशिकला येणार होते। नाशिकला आदिवासी साहित्य संमेलनासाठी ते हजेरी लावणार होते। त्यांचा जो दौरा आलेला आहे त्या दौऱ्यामध्ये ते नाशिकहून दिल्लीवरून मुंबईला येणार आणि मुंबईवरून बाय रोड ते नाशिकला पहाटे पोहोचणार असं सांगण्यात आलं होतं। मात्र अद्यापपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचलेले नाहीत। त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सर्वत्र केला गेला, मात्र कुठेही ते आढळून आलेले नाहीत। त्यामुळे ते नाशिकमध्ये आलेत की नाही किंवा मुंबईत तरी आलेत की नाही याबद्दलची स्पष्टता झालेली नाही। कदाचित ते दिल्लीमध्येच थांबले असावेत असंही म्हटलं जात आहे। मात्र एकूणच या सर्व प्रकरणा आता अंगाशी आल्यामुळे नरहरी झिरवळ चांगलेच अडचणीमध्ये आलेले आहेत। अन्न औषध प्रशासनामध्ये ही पहिली घडलेली गोष्ट नाही। यापूर्वी सुद्धा सुपारी प्रकरण जे होतं ट्रकचं मोठ्या प्रमाणात, ते सुपारीचे जे ट्रक होते ते सुद्धा काही लोकांनी नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासनाला माहिती नसताना या ठिकाणी आणलेले होते। त्यामध्ये अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली नव्हती, तर कुणी त्रयस्थ माणसांनी ही कारवाई केल्याचं समोर आलं होतं। आणि आता हा नवीन जो प्रकार समोर आलेला आहे लाचलुचपतचा, त्यामुळे झिरवळ आता अडचणीत आले आहेत। माध्यमांसमोर त्यांना काय बोलायचं, त्यामुळे ते कदाचित नॉट रिचेबल झाले असावेत असं व्यक्त केलं जातं। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। सकाळपासूनच नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल आहेत। लाचखोर प्रकरणामध्ये त्यांची आता अडचण झालेली आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण अंगाशी आल्यामुळे नरहरी झिरवळ हे सध्या नॉट रिचेबल आहेत। माध्यमांसमोर ते येत नाहीयेत।